Scrolling through a Sunday, hair up in your dad's old cap. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साबुदाणा वडे. तर इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडे कमी साबुदाणा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी मिक्सरला वाटून घेतलेली मिरची घालते आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. मीठ घालते आहे. तिखट मीठ तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घ्या. आता याच्यामध्ये आपण बटाटा घालूया. इथे मीडियम साईजचे मी 4 बटाटे घेतलेले आहेत उकडून. ते आपण आता याच्यामध्ये कुस्करूया. बटाटे स्मॅश करून झालेत. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. बऱ्याच जणांना उपवासाला कोथिंबीर चालत नाही, पण आमच्या इकडे खातात, त्यामुळं मी ते घातली आहे. आणि त्याने कोथिंबीरमुळं दिसायलाही छान होतं आणि चवीलाही छान लागतं. आता हे व्यवस्थित मी एक मिक्स करून घेते आहे, मग तुम्हाला दाखवते. आपल्याला दाण्यांचा कूट पण घालायचा आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आता इथे बघू शकता मी पीठ हे साबुदाण्याचं हे मिक्सचर व्यवस्थित करून घेतले. आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे असे. असे गोळे करून मग नंतर ते तेलात सोडताना थापून मग टाकायचे. तर आता आपण इथे गोळे बनवून घेईपर्यंत मी कढई तापायला ठेवते. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये वडे सोडून दाखवते. इथं असे गोळे करून घेऊया आपण. तेल गरम होईपर्यंत इथं मी असे वडे टाकून घेतलेले. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता एक एक करून त्याच्यात तुम्हाला सोडून दाखवते. एक बाजू व्यवस्थित लाल झालेली दिसली की मग पलटी मारायचं. घाई केली तर वडा तुटू शकतो, त्यामुळे तिला व्यवस्थित एक बाजू होऊ द्या. वडे बनवताना बटाट्याचं प्रमाण पण खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर वडे आपण तेलात सोडले की ते कधी कधी फुटतात. त्यामुळे ती खबरदारी नक्की घ्या, नाहीतर वडा उडून तुम्हाला त्याने इजा होऊ शकते. आता हे एक बाजू थोडंसं हे झालंय. लगेच पलटी केलं तर वडा तुटू शकतो. आता ते वडा करताना थोडा चपटाच करायचा, म्हणजे तो छान आतून पण भाजला जातो. नाहीतर मग जाड ठेवलं की आतमध्ये तसंच कच्चं कच्चं. पातळ केला की ते आतून पोकळ बनतात आणि छान क्रिस्पी लागतात. एक 2 मिनिटं अजून ठेवून आपण याला काढून घेऊया. आता वडे छान झालेले आहेत, बघू शकता. मी आता हे काढून घेते. बघा कसे छान क्रिस्पी आणि गोल्डन कलर त्याला आलेला आहे. बघूनच खावीशी वाटतात ना. आता याच्यासोबत आपण सर्व करणार आहोत दही. काकडी नसल्यामुळे मी दह्यासोबत हे सर्व करते आहे. साखर घालून दही तयार केलेलं आणि हे
आता माझं स्तुती तुम्हाला हे एक असं फोडूनही दाखवेल की आतून कसे कुरकुरीत आणि पोकळ छान होतात. खूप गरम आहेत. हां, आवाज बघू शकता तुम्ही. गरम असल्यामुळे तिला ते व्यवस्थित हे करता येत नाही. पाहिलं. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.